आज एका महत्त्वाच्या मुद्द्यावर तुमच्याशी बोलायचं आहे। काल रात्री मी न्यूज चॅनल पाहत होतो आणि न्यूज चॅनल पाहत असताना एबीपी माझा हिंदी न्यूज चॅनल आहे जे त्याच्यावर न्यूज पाहताना मी एक हेडिंग वाचली, ती म्हणजे मनसे के गुंडे पहुंचे फिर से बैंक में का काहीतरी असं होतं आणि मनसेचे गुंडे असा त्यांनी उल्लेख केलाय। म्हणजे महाराष्ट्र सैनिक यांना गुंड बोलण्यात येते। हे कुठे हे जे हिंदीमध्ये चालवतात ना हे लोक सगळे आपला आता मनसे कार्यकर्त्यांना महाराष्ट्र सैनिकांना गुंडे बोलतात। मला या सगळ्या विषयावर आज तुमच्याशी सविस्तर बोलायचं आहे। आज आपण पाहतोय महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी लढणारा एकमेव पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आपल्या मराठी माणसासाठी उद्या त्या मराठी माणसांना नोकऱ्या लागल्या पाहिजे म्हणून हे लढतायत आणि हेच मराठी काही लोक त्या मनसेच्या विरुद्ध बोलतायत। आपले काल अविनाश जाधव साहेब पण बोलले की आम्ही काम करत असताना मराठी माणसांनी आम्हाला पाठिंबा देणं गरजेचं आहे अशा अपेक्षा आम्ही ठेवतो, पण इथे काही मराठी लोकच हे ह्यांच्या परप्रांतीयाबरोबर तिकडे काम करत असतात ते मध्ये येतात आणि आम्हाला टोकतात आणि त्यामुळे मग त्यांना तिकडे मार द्यावा लागतो। ह्यात आम्हाला कुठेतरी वाईट वाटतं। ही खरी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये आपण मराठीला पाठिंबा दिला पाहिजे, मराठी भाषा मराठी संस्कृती आपली जपली पाहिजे। पण महत्त्वाचा विषय जो आहे तो आपण नीट लक्षात घेतला पाहिजे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते ही कोणासाठी करते, हे आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना मराठी माणसांना काम मिळण्यासाठी म्हणून करते। ह्या सगळ्या विषयावर सविस्तर आज बोलायचं आहे। आज आपण बोलूयात कारण मला खरंच हे विषय ना घेणं गरजेचं होतं। 2-3 दिवस झाले मी पाहतोय हे एबीपी माझा असेल किंवा मग बाकी असे बाकीचे हिंदी चॅनल असतील, हे सगळे लोक आहेत ना, हे सगळे परप्रांतीयातले आहेत ना, हे सगळे आहेत ना आता सुपारी घ्यायला लागलेत। ह्या कोणाच्या सुपारी घेतात तुम्हाला देखील माहिती आहे, पण हे मनसेचे कार्यकर्ते गुंड आहेत आणि या सगळ्या गोष्टी ज्या पहिल्या सुरू होतात ना त्या आता परत सुरू केल्यात ह्या लोकांनी की यूपी बिहारच्या लोकांना मारायला लागले, ते गुंडे जाऊन मारतायत, हे करतायत ते म्हणजे आमचे कार्यकर्ते हे गुंड। आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आली पाहिजे हे कायदे जे आहेत ते आम्ही सांगतोय, म्हणजे तिकडे आम्ही गुंड। आमच्या महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे, आमच्या महाराष्ट्रात मराठी माणसाला कामावर ठेवा यासाठी आम्ही लढलं पाहिजे म्हणून आम्ही गुंड। ह्या बाकीच्या राज्यामध्ये हे लोक जेव्हा करतात आंदोलनं, ह्या बाकीच्या राज्यामध्ये जेव्हा हे परप्रांतीयातल्या लोकांना हे असे ट्रीटमेंट देतात तेव्हा हे लोक गुंड नाही आहेत। बाकीचे तिकडे गुजरातमध्ये जा, कर्नाटकमध्ये जा, तमिळनाडूमध्ये जा, प्रत्येक राज्याची भाषा त्यांनी जोपासून ठेवली आहे। मी जसं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो ह्यांच्या राज्याला काही इतिहास नाही आहे, पण तरीही त्यांनी त्यांची भाषा कडवटपणे एक ज्वलंतपणे त्यांनी राखून ठेवलेली भाषा आहे। पण आपल्या राज्याला आपल्या भाषेला आपल्या महाराष्ट्राला एवढा इतिहास आहे, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, आज अभिजात भाषा आपल्या महाराष्ट्राला मिळाल्या आहे, पण आपण आपल्या महाराष्ट्रात काय करतोय, आपला मराठी माणूसच आपल्यासोबतच नाही आहे, तर आपण कुठे लढणार ह्या परप्रांतीयांबरोबर। विषय असा नाही हा राजकारणाचा विषय नाही। आपण घेऊन बसलो असेल की आता राज ठाकरेंना महानगरपालिकेची निवडणूक आली म्हणून आता राज ठाकरेंना सगळं मराठी दिसतंय। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कुठलाही इन्फ्लुएन्सर बघा किंवा कुठलाही कार्यकर्ता बघा, हे सगळे हे बाकीच्या पक्षातले पण बोलतोय मराठी बोललं ना की राजसाहेब ठाकरे यांचं नाव समोर येतं, पण तरी आपण काय करतो महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे हे मराठीसाठी आहे ना राजकारण करतात। अरे राजकारण करतात, राजकारण करून त्यांना काय मिळणार आहे? आजपर्यंत 19 वर्ष झालं बोलला आहेत ना, 19 वर्ष झालं सन्माननीय राजसाहेब ठाकरे मराठीचा विषय काढून बोलतायत। महाराष्ट्रातले वेगवेगळे विषय असतील त्याच्यावर समस्यावर बोलतायत, त्या सगळे विषय मार्गी लावतायत, कुठल्याही आंदोलनामध्ये सोडत नाही आहेत। आणि तिकडे हे आंदोलन करताना आपण जेव्हा प्रेमाने सांगायला जातो, पहिला हात जोडून जातो, हे लोक कामं करत नाहीत, मग आपला हात सोडावा लागतो। आणि मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, आता हे बँकेचं आंदोलन घेतलं आहे त्याच्यामध्ये एका महाराष्ट्र सैनिकांनी परप्रांतीयाला त्रास दिलेला नाही आहे, फक्त त्यांना सांगितलं कारण त्यांचा आवाज जर का पाहिला तर आपल्यावर चढून असतो, त्याच्यामुळे त्यांना ते आवाजात आपण देखील त्याच आवाजात बोलतोय। कुठे एकालाही मारलं नाही, फक्त एखाद्या मराठी मुलाला मारलं, तो पण मध्ये आला आणि बोलला, कारण अशा लोकांना मारलंच पाहिजे ना। चला माझ्या महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करणार असेल मग तो मराठी का असना त्याच्या कानठालीत बसलीच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पण काही होते मराठी त्यांच्या विरोधामध्ये, आपल्या राजाने एका मराठी माणसाला देखील मारलेले। तुम्ही आमचा नाईलाज केलात कृष्णाजी। विधभर पोटाच्या टीसभर खळगीसाठी आपली असामान्य बुद्धिमत्ता परकीयांकडे गहाण टाकणारी ही वृत्ती या कृष्णाजी बरोबर संपू दे। मारले कारण ते आपल्या विरोधात होते, कारण हे मराठी माणसं यांना कळलं पाहिजे, यांना आकला नाही आहेत का हे आपली संस्कृती कुठे आपण काय स्वराज्य आपण घडवतोय आपल्या मराठीचं, तर हे कुठे काय करायचं। बाकी आता असतात कमेंट्स, परप्रांतीयाचे कमेंट्स असतात माझ्या याच्यावर की आपण भारत देश म्हणून एकत्र राहणं विसरलोय, आपण या सगळ्या गोष्टी विसरलोय, आपण महाराष्ट्रामध्ये कुठे एकच भाषा घेऊन बसलो। ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना जे तुमच्यावर थापल्या जातात ना, हे IT सेलमधून आलेले सगळे मेसेज आहेत, एवढं लक्षात ठेवा। ह्या सगळे ना मुद्दे आपल्याला भरकवण्यासाठी म्हणून सगळे मुद्दे आहेत, आपल्या मराठी माणसाने एकत्र नाही आले पाहिजे म्हणून हे सगळे आहेत ना मेसेज येत आहेत। हे मेसेज कोण करते? काही आयडिया फेक आहेत जे मराठी माणसाच्या नावाने ओपन केल्या जात आहेत आणि असे मेसेज केले जात आहेत। मग तिकडे आपल्या मराठी माणसांना ना संभ्रम निर्माण होतोय की अरे हा मराठी असून बोलतोय, मग आपण देखील त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे, मग आपले मराठी माणसं पण जागे होतात आणि मग ते मराठी बाह्य होत आहेत। माझी विनंती आहे
त्या सगळ्याला बळी पडू नका। आणि माझी खरंच हात जोडून विनंती आहे मित्रांनो, हे ABP माझा आणि हे असे जे हिंदी चॅनल आहेत ना, जे राजसाहेबांचं इकडचं दाखवत नाही, मधलं दाखवत आहेत ना, आजपर्यंत तेच करत आलेत। ह्यांच्या चॅनलला बघणं बंद करा, कुठले हिंदी नाही मराठी। जसं ABP न्यूज आहेत ना, हे हिंदीमध्ये दाखवत आहेत ना की राज ठाकरेचे गुंडे इथे गेलेत। माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, हे ABP माझं जे मराठी चॅनल आता आहे ना, आता बघणं बंद करा। कारण हे लोक आहेत ना, आपल्यावर चढून आपल्याला बोलतात गुंड। हे आपण गुंड असेल ना, तर मग ह्यांचे चॅनल बघणं बंद करा आधी, माझी विनंती आहे। कारण मित्रांनो, हे आपण हिंदी चॅनल आपण बघत नाही, आपण मराठी बघतो, त्याच्यामुळे आपल्याला हिंदी कुठं दिसत नाही कधी। हे हिंदी कोणाला दिसतं, हे बाहेरच्या राज्यातल्या लोकांना। मग या बाहेरच्या राज्यातल्या लोकांची टाळकी भडकवली जातात, पण त्या बाहेरचे काही हुशार आहेत, त्यांना माहिती आहे राजसाहेब ठाकरे काय करतात, महाराष्ट्र सैनिक काय करतात। काही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये हे परप्रांतीय जे आहेत ना आपले, ते स्वतः बोलतात की राज ठाकरे करतायत ते बरोबर करतायत। महाराष्ट्र में रहते हैं इतने सालों से, मराठी नहीं आती, दॅट इज व्हेरी रॉंग। नाही येत तर शिकायचं। कोणी सांगितलं की मराठी कशाला नाही येत, सांगायचं नाही येत तर शिकेल। देखो यार, आप अगर यही कर्नाटक में, आंध्रा में, यहाँ पर वहाँ पर रह के बोलो, आपके पास कोई ऑप्शन ही नहीं है, आप हिंदी बोल ही नहीं सकते वहाँ पे, आपके पास कोई ऑप्शन नहीं, वहाँ पर वो लैंग्वेज बोलना ही पड़ेगा। उसी तरीके से महाराष्ट्र में रहता है सर, मराठी बोलायचं। ये हमारे भाई हैं, इन्होंने हमें और कोई सिटी ने इतना प्यार नहीं दिया जितना महाराष्ट्र ने दिया, और महाराष्ट्र भाइयों ने दिया, और महाराष्ट्र फैमिली ने दिया है, एंड यू शुड रेस्पेक्ट देम। थैंक यू वेरी मच। जय महाराष्ट्र। आमचे हे मराठी लोक आमची दुश्मनी नाही आहे परप्रांतीयांबरोबर। आज माझे भरपूर परप्रांतीय मित्र आहेत, आज तुमचेही परप्रांतीय मित्र असतील, एकत्र असतात, काही गोष्टी असतात। कधी हिंदी बोललं चला ठीक आहे, पण तुम्ही जर काय व्यवहार हिंदीत करणार असाल किंवा सगळ्या गोष्टी हिंदीत करणार असाल तर ते चुकीचंच आहे। कधीतरी आपलं हिंदी बोलला तुम्ही चला मान्य करू शकतो आपण, पण आपल्या महाराष्ट्रात जर का आपली भाषाच जर का आपण गरजेचं नसेल जर का आपल्याला वाटत जपावी, तर मग ती काय होईल भाषा नाही याचा पुढचा विचार पण तेवढाच केला पाहिजे। कारण आजपर्यंत आपण पाहतोय मराठीचा वापर होत नाहीये। जेवढा मराठीचा वापर जास्त होईल तेवढ्या मराठी लोकांना जास्त नोकऱ्या लागतील, आणि त्यासाठी कुठलाच पक्ष आंदोलन करत नाहीये। चला तुम्हाला वाटतंय मनसे राज ठाकरे हे आंदोलन करतात, ते राजकारणासाठी करतात असेल तरी मी सांगतो त्यांना पाठिंबा द्या। कोणीतरी येतंय ना पुढाकार घ्यायला, आपल्याला इथे नोकऱ्या मिळत नाही मराठी लोकांना असं फेकलं जातं। तुम्ही हे खरं गोष्ट आहे, जे आहे ते खरं आहे। मी कालचाच एक इंटरव्ह्यू मी जेव्हा सोहम बरोबर केला, तिकडे मी सांगितलं माझ्या मनातून ती गोष्ट निघाली। उद्या जर का मी समजा कुठे गेलो, तिकडे हिंदीत बोलतात माझ्याशी, 3-4 जण हिंदी आहेत, 80% हिंदीच आहेत, आपण लक्षच देत नाही 80% मराठी असलं पाहिजे, तिकडे 80% हिंदी आहेत। तिकडे जर का मी मराठीत बोललो तर मग तिकडचे 4 जण परप्रांतीय काय बोलणार, मराठी बोलते काय, म्हणजे इज्जतच नाही आहे मराठी भाषेला। मग तिकडं मी भांडत बसणार, तिकडं मी व्हिडिओ काढत बसणार, मग या सगळ्या गोष्टी करत असताना बाकीचे काय बोलणार, हे मनसेचे गुंड। म्हणजे माझ्या मराठी भाषेला मी जपण्याचा प्रयत्न केला, माझी मराठी भाषा मी त्यांना सांगितलं बोला महाराष्ट्रामध्ये। का महाराष्ट्रात त्यांच्यावर बोलायची आपण ही जबरदस्ती करतोय, कारण प्रत्येक राज्याचा तो नियम आहे, तो RBIचा नियम आहे, तो कायदा आहे, तो सरकारचा नियम आहे। आणि त्याच्यामुळे सरकारने जर का प्रत्येक राज्यात त्यांची भाषा ही जर का महत्त्वाची केली असेल ती बोलण्यासाठी, तर मग आपल्या महाराष्ट्रात काय आम्ही काय घोडे मारलेत, का आमच्या राज्यात आमची मराठी भाषा नको आहे आम्हाला। बाकीच्या तामिळनाडूमध्ये अरे किती उदाहरणं दिलं, अविनाश दादांनी उदाहरण दिलं, तिकडे ते कोण आहे आपले मराठी आहेत, तिकडे ते मॅनेजर म्हणून काम करतात, तिकडे इंग्रजी नाही हिंदी नाही त्यांचीच भाषा त्यांना बोलावी लागते। किती मोठा कोणी तुर्रम खाने होते तिकडे, त्यांना त्यांचीच भाषा बोलावी लागते। आणि आपण हिंदी प्रत्येक इंग्रजी आणि हिंदी, आणि ते समोर मॅनेजर बोलतायत नाही आमच्याकडे हिंदी आणि इंग्रजी कम्फर्टेबल आहे। अरे म्हणजे आमची मराठी भाषा तेल लावत गेली, साला मराठी भाषा खालच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवता। मी गेलो होतो कालच्या बँकेमध्ये, आम्ही लोक तिकडे मराठी भाषा सगळ्या खाली, इंग्रजी हिंदी आणि मराठी बोललो आम्ही, हे झालं पाहिजे, मराठी वर आलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टीचे जे आम्ही सूचना आहेत ते आम्ही देखील गेलो होतो, आम्ही देखील गोरेगाव मनसेतर्फे जाऊन सूचना दिल्या, सगळ्या गोष्टी सांगितल्यात, नाही झालं त्याच्या पुढे काय होईल ते देखील सांगितलंय। माझी विनंती आहे, माझी मराठी माणसाला खरं विनंती आहे, मराठी भय्य बनण्याचा प्रयत्न करू नका। आणि जर का तुम्ही कडवत मराठी असाल, तुम्हाला वाटत असेल आपली मराठी भाषा टिकावी, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला जर का माहिती असेल, मला असं वाटतं भरपूर जणांना माहिती आहे, पण हे काही जसं मी तुम्हाला सांगतो IT सेलवाले मेसेज करतायत, मराठी म्हणून मेसेज करतायत, हे मराठी माणसाची माती इथे भडकवतायत। आणि तिकडे परप्रांतीयातल्या लोकांची माती, हे मीडियाने कॉन्ट्रॅक्ट घेतलेले, हिंदी मीडियाने परप्रांतीयांची माती भडकवण्यासाठी, की राजसाहेबांचं इकडचं काढायचं आणि मधलं दाखवायचं।
आजपर्यंत राजसाहेबांना असंच बदनाम करण्यात आलेत। आज राज ठाकरेंच्या मागे हे परप्रांतीय कुठले नसते उभे, आज त्यांचे पदाधिकारी कुठले परप्रांतीय नसते, आज आमच्या विभागामध्ये पण असतील भरपूर मरवाडी आहेत, ते शाखा अध्यक्ष आहेत। ह्या सगळ्या गोष्टी आपण गरजेचं आहे विचार करणं। हे परप्रांतीयांच्या सोबत का राहत आहेत? कारण त्यांचे विचार आजपर्यंत राजसाहेबांचे विचार कळलेले नाही आहेत। राजसाहेबांना बोलायचं काय असतं आणि हे दाखवत आहेत काय, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आज गुंड बोललेत ना। माझी विनंती आहे सगळ्यांना, हे एबीपी माझा न्यूज चॅनल मराठीतला बघणं बंद करा। काही लोकांना कळलंय की आता महाराष्ट्रातल्या मनसैनिकांना बोलल्याच्या नंतर काय होतं, चॅनल कसा डाऊन होतो। आज मला असं वाटतं तुम्ही ह्या एबीपी माझाला पण दाखवणं गरजेचं आहे ते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता काही रेडे आहेत ते बोलतात राजसाहेबांविरोधात, मागे म्हशी डोलतायत। आता तुम्हाला कळलं असेल मला काय बोलायचं आहे। हे आहे ना भिकारचोट लोकांना जास्त सिरियसली घेऊ नका। हे रेडे आहेत ना फक्त बोलत राहणार आणि ह्या म्हशी आहेत मागून नाही ना मान डुलवत राहणार, काय नाही होणार। हे लोकांना पब्लिसिटी पाहिजे म्हणून राजसाहेबांवर बोलतात। आणि यांना जेव्हा आपले महाराष्ट्र सैनिक फोन करतात ना तेव्हा हे असे बाडबाड 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 करतात गटरावानी। ह्या लोकांना काय ह्यांची लायकी तरी आहे का राजसाहेबांवर बोलायची? ह्यांना पब्लिसिटी पाहिजे म्हणून हे लोक बोलतात। त्यांच्यावर मला तर बोलायचं पण नव्हतं, म्हणूनच मी नाव न घेता ह्यांना जी त्यांची लायकी आहे ना त्या लायकीच्या भाषेत बोलतोय। आणि एक महत्त्वाची गोष्ट जाता सांगतोय मित्रांनो, आपले टी शर्ट्स येत आहेत। मी सकाळी कम्युनिटीवर पोस्ट पण टाकली होती, आपले एक टी शर्ट येतात त्याच्यामध्ये कॉलरचं टी शर्ट येतं। मी आता हे फोटो मी तुम्हाला दाखवतोय। तर तुम्हाला जर काय घ्यायचं असेल तर मला आपल्या टेलिग्राम चॅनलवर, आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर किंवा आपला इंस्टाग्राम चॅनल आहे मराठी बोलू, याच्यावर तुम्ही मला मेसेज करा। डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या लिंक टाकलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता। मला मेसेज करा इंस्टाग्रामवर मराठी बोलूच्या आणि सांगा हे सुरू करणं गरजेचं का। आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्र सैनिकांपर्यंत पोहोचवा, एवढीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।